बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या पेपरला 4 मार्क्स साठी या टॉपिकवर क्वेश्चन येत असतात. टॉपिकचं नेम आहे कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. बघा आता पेपरला आपल्याला क्वेश्चन कोणत्या फॉर्मॅट मध्ये असतो? इम्प्लिकेशन फॉर्मॅट, पी कंडिशनल क्यू. ओके, पी कंडिशनल क्यू म्हणजेच सेंटेन्सच्या अगोदर इफ पहिलं सेंटेन्स, त्यानंतर देन, त्यानंतर दुसरं सेंटेन्स. ओके, इफ देन म्हणजेच कंडिशनल या फॉर्म मध्ये असतो. वी कॅन ऑब्टेन 3 implications. We can obtain 3 implications called converse, inverse and contrapositive. ओके, आता बघा पहिला आहे कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स नेमकं कुणाला म्हणायचं? ओके, आपल्याला गिवन पी कंडिशनल क्यू देतील. काय देतील पेपरला? पी कंडिशनल क्यू. त्याचा कॉन्व्हर्स काय आहे? कॉन्व्हर्स हा मिळतो क्यू कंडिशनल पी. एकदम सिंपल आहे, फक्त उलट केलंय. म्हणजे पी कंडिशनल क्यू याचा कॉन्व्हर्स क्यू कंडिशनल पी असणार आहे. हा काय आहे? कॉन्व्हर्स. त्यानंतर नेक्स्ट बघा इनव्हर्स बघायचंय. काय बघायचंय? इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे काय? आपल्याला पी कंडिशनल क्यू दिलाय, फक्त पी ला निगेशन आणि क्यू ला निगेशन द्यायचंय. बघा इथं निगेशन ऑफ पी कंडिशनल, निगेशन ऑफ क्यू. त्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह म्हणजे काय? या इनव्हर्सच्या उलट लिहायचं. म्हणजे निगेशन क्यू अगोदर, कंडिशनल निगेशन पी. ओके, बघा आता कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागणार आहे. त्यानंतर आपण आता क्वेश्चन बघूया. बघा आता एक्सरसाइज 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर 4 आहे. एक्सरसाइज 1.3 मध्ये क्वेश्चन नंबर 4. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये त्यांनी काय काय दिलंय आपल्याला बघा. राईट द कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळी एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची. काय करायचं बघा, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इथं राईट हँड साइडला फॉर्म्युले पहिले लिहून घ्यायचे रफ मध्ये. बघा आता पी कंडिशनल क्यू, पी कंडिशनल क्यू या फॉर्मॅट मध्ये क्वेश्चन येतो. ओके, आता त्यानंतर याचा कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स म्हटला की एकदम सिंपल, याला उलट करायचं. क्यू कंडिशनल पी. त्यानंतर इनव्हर्स. इनव्हर्स म्हणजे नेमकं काय असतो? हा जो आहे पी कंडिशनल क्यू, याला निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू, फक्त निगेशन द्यायचं. ओके, आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्ट्रापॉझिटिव्ह याचा अर्थ काय? कॉन्ट्रापॉझिटिव्ह याला उलट करायचं. निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. ओके, आता आपण क्वेश्चन स्टार्ट करूया. बघा चेक करा क्वेश्चन मध्ये त्यांनी काय दिले. इफ एक्स लेस देन वाय, एक्स लेस देन वाय, देन एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर. लेट पी, देनच्या अगोदरचा पार्ट आणि इफच्या पुढचा पार्ट पी घ्यायचा. एक्स लेस देन वाय. नेक्स्ट क्यू, देनच्या नंतरचा एक्स स्क्वेअर लेस देन वाय स्क्वेअर. क्लिअर आहे? ओके, आता यांचे निगेशन काढूया. निगेशन ऑफ पी काय मिळेल? एकदम सिंपल आहे बघा. जर असं आलं ओके लेस दॅन, तर याचं निगेशन असं घ्यायचं. असं आलं की याचं निगेशन असं घ्यायचं. ओके, आता इथं काय आलंय बघा, एक्स लेस दॅन वाय, निगेशन पी काय येणार? एक्स ग्रेटर दॅन और इक्वल टू वाय. निगेशन क्यू काय मिळणार? एक्स स्क्वेअर, एक्स स्क्वेअर लेस दॅन आलाय. लेस दॅन साठी काय घेणार बोला? ग्रेटर दॅन और इक्वल टू काय? वाय स्क्वेअर. एकदम सिंपल झालंय. आता पुढे काय करायचं बघा, कॉन्व्हर्स. ओके, कॉन्व्हर्स राईट करायचं. कॉन्व्हर्स गिवन क्वेश्चन बघा इफ देन मध्ये. कशामध्ये? इफ देन मध्ये. म्हणजे पी कंडिशनल काय? क्यू. आता आपल्याला राईट करायचं आहे कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्सचा फॉर्म्युला काय बघा बरं, क्यू कंडिशनल पी. म्हणजे पहिला क्यू घ्यायचा. काय घ्यायचा? क्यू.
त्याच्या अगोदर इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर, कंडिशनल म्हणजे इथं देन घेणार आणि पी काय आहे बघा, एक्स लेस दॅन वाय. आपला कॉन्व्हर्स कंप्लीट झाला. तर इनवर्स बघा, इनवर्स काय, निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. इनवर्स साठी सेंटेन्स बघा, निगेशन पी पाहिजे. निगेशन पी आहे एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय, पण अगोदर काय घेणार, इफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय वाय, देन नेक्स्ट काय बघा, निगेशन क्यू. निगेशन काय आहे क्यू, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर. क्लिअर आहे. नेक्स्ट कॉन्व्हर्स झाला, इनव्हर्स झाला, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह साठी काय दिलंय बघा त्यांनी, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. म्हणजे इथेही इफ यूज करायचं, फक्त याच्या अपोजिट करायचं. निगेशन क्यू काय आहे, निगेशन क्यू एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू वाय स्क्वेअर. देन निगेशन पी ची व्हॅल्यू काय बघा, निगेशन पी एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू काय वाय. क्लिअर आहे. पहिला क्वेश्चन अतिशय छान प्रकारे झाला. बोर्डाला 3 मार्काला याच्यावर प्रश्न विचारला जाईल. ओके, नेक्स्ट बघूया. सेकंड क्वेश्चन बघा. तर सेकंड क्वेश्चन मध्ये काय दिलंय त्यांनी, सेकंड क्वेश्चन मध्ये अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमेन इन इट इज लिटरेट. ओके, सेकंड क्वेश्चन मध्ये असं दिलंय. म्हणजे बघा, इफच्या पुढचा जो भाग असतो, इफच्या पुढचा भाग तो पी असतो. काय असतो, पी. लेट पी काय दिलाय बघा, इफच्या पुढचा भाग नेहमी पी घ्यायचा. ओके, पी घ्यायचा. काय इफच्या पुढचा भाग, द वुमेन. ओके, द वुमेन इन. ओके, द वुमेन इन. आता इथं इट दिलंय त्यांनी. काय दिलंय, इट. आपण इथं इट नाही राईट करायचं, फॅमिली राईट करायचं. काय राईट करायचं, फॅमिली. इन फॅमिली. बघा, वुमेन कुठली आहे, फॅमिली मधली. अ वुमेन इन फॅमिली इज लिटरेट. नेक्स्ट आता क्यू, उरलेलं सेंटेन्स काय असणार आहे, क्यू. अ फॅमिली बिकम्स लिटरेट. अ फॅमिली becomes literate. नेक्स्ट बघा, लगेच त्यांचे निगेशन काढून घ्यायचे. निगेशन ऑफ पी काय मिळेल बोला, इटच्या पुढे फक्त काय येणार, नॉट. द वुमेन इन फॅमिली इज नॉट लिटरेट. ओके, निगेशन ऑफ क्यू काय मिळेल, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. अ फॅमिली बिकम्स नॉट लिटरेट. आता बघा, एकदम सिंपल मध्ये आपण पी क्यू फाइंड केले, त्यानंतर त्यांचे निगेशन फाइंड केले. आता कॉन्व्हर्स काय फाइंड करायचं आहे, कॉन्व्हर्स. एक कॉन्व्हर्स माहिती सगळ्यांना. ओके, बेसिक फॉर्म्युला माहितीये. पी कंडिशनल क्यू आला तर त्याचा कॉन्व्हर्स काय असतो, क्यू कंडिशनल पी असतो. हा कॉन्व्हर्स आहे. काय आहे, कॉन्व्हर्स. म्हणजे क्यू अगोदर राईट करावं लागेल. क्यू काय बघा, अ फॅमिली बिकम्स लिटरेट. अ फॅमिली बिकम्स लिटरेट. ओके, पण कंडिशनल असल्यामुळे अगोदर काय घ्यावं लागणार आहे आपल्याला, इफ घ्यावं लागणार आहे. सेंटेन्स मध्ये अगोदर काय घ्यायचंय, इफ. क्लिअर आहे. इफ फॅमिली बिकम्स लिटरेट, देन पी काय बघा, द वुमेन इन फॅमिली इज लिटरेट.
the women in family is literate. बघा, कॉन्व्हर्स अतिशय छान प्रकारे झाला. आता आपण इनव्हर्स घेऊया. इनव्हर्स, आता इनव्हर्स मध्ये एकदम सिंपल आहे. निगेशन काय घ्यायचं? पी कंडिशनल निगेशन क्यू, हा इनव्हर्स आहे. पी कंडिशनल क्यू चा इनव्हर्स. आता इनव्हर्स साठी निगेशन पी पाहिजे, म्हणजे हे घेणार अगोदर. त्याच्या अगोदर इफ द women in family is not literate, negation P, then okay, then काय येणार बघा? निगेशन Q काय? a family becomes not literate. ओके, आणि लास्ट आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह साठी एकदम सिंपल आहे. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह याला उलट करायचं. निगेशन क्यू कंडिशनल निगेशन काय आहे? पी. म्हणजे बघा, इफ इथून स्टार्ट होणार. अ फॅमिली becomes not literate, then the women in family is not literate. बघा, सेकंड क्वेश्चन पण आपला छान प्रकारे कंप्लीट झाला. हे बेसिक आपल्याकडे पाहिजे. पी कंडिशनल क्यू ते देतात. कॉन्व्हर्स क्यू कंडिशनल पी म्हणजे उलटा करायचा. इनव्हर्स याला निगेशन द्यायचं दोघांना, आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह त्याच्या अपोजिट घ्यायचं. ओके, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, पुढचा क्वेश्चन आहे 3 नंबरचा क्वेश्चन आहे. तीन नंबरच्या क्वेश्चन मध्ये बघा, पी रिक्वायरमेंट आहे. ओके, हा पी, हाऊ टू फाइंड पी. इफच्या पुढचा भाग पी असतो. सरफेस एरिया डिक्रीजेस. सरफेस एरिया डिक्रीजेस. नेक्स्ट क्यू, देनच्या पुढचा भाग क्यू असतो. प्रेशर इन्क्रीजेस. एकदम सिंपल आहे. निगेशन पी फाइंड करायचं. सरफेस एरिया डिक्रीजेस म्हणजे कमी होणं. याच्या विरुद्ध काय असणार आहे? इन्क्रीजेस. निगेशन पी, सरफेस एरिया इन्क्रीजेस. नेक्स्ट निगेशन ऑफ क्यू, प्रेशर इन्क्रीजेसच्या विरुद्ध काय आहे? डिक्रीजेस. ओके, क्लिअर आहे. तर निगेशन पी पण मिळाला, निगेशन क्यू पण मिळाला. आपल्याला फाइंड करायचंय. बघा, या फॉर्मॅटमध्ये ते आपल्याला क्वेश्चन देतात. पी कंडिशनल क्यू याचा कॉन्व्हर्स म्हणजे क्यू कंडिशनल पी. ओके, आपण कॉन्व्हर्स काढूया. तर कॉन्व्हर्स मध्ये बघा, क्यू कंडिशनल पी आहे. क्यू कुठे बघा? प्रेशर इन्क्रीजेस. अगोदर काय येणार? इफ प्रेशर इन्क्रीजेस क्यू येणार. त्यानंतर कंडिशनल पी कुठे येत आहे बघा? सरफेस एरिया डिक्रीजेस. देन सरफेस एरिया डिक्रीजेस. ओके, कॉन्व्हर्ट झाला इनव्हर्स.
इनवर्स पण एकदम सिंपल आहे. हाऊ टू कॅल्क्युलेट इनवर्स? पी कंडिशनल क्यू चा इनवर्स निगेशन पी कंडिशनल निगेशन क्यू. क्लिअर आहे? ओके. अगोदर काय यूज करणार? इफ. निगेशन पी, बघा निगेशन पी कुठे? इथे. सरफेस एरिया इन्क्रीजेस. सरफेस एरिया increases. Surface area increases. Then surface area increases. Then negation Q, pressure decreases. Pressure decreases. Pressure decreases. इनवर्स झाल्यानंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स हा इनवर्स, नंतर कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. निगेशन क्यू कंडिशनल निगेशन पी. क्लिअर आहे? ओके. आता निगेशन क्यू कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. इफ कॉन्ट्रा पॉझिटिव्ह मध्ये निगेशन क्यू अगोदर पाहिजे, म्हणजे हे पाहिजे. प्रेशर डिक्रीजेस. प्रेशर डिक्रीजेस. प्रेशर डिक्रीजेस. देन निगेशन पी. निगेशन पी बघा इथे सरफेस एरिया इन्क्रीजेस. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन बोर्डाच्या पेपरला 3 मार्क्स साठी विचारला जाईल. बघा कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. सुरुवातीला पी आणि क्यू फाइंड करायचे, नंतर त्यांचे निगेशन आणि हे बेसिक फॉर्म्युले प्रत्येक क्वेश्चन